सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आता जस्ट काही तासांपूर्वी 1-1.5 तास झाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल हाती आलेला आहे। जे विद्यार्थ्यांनी आपल्या मेन्ससाठी आपली जी जागा आहे ती सिक्युअर केलेली आहे, म्हणजे काय पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील मुख्य परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आणि ज्या आपल्या विद्यार्थी मित्रांचा काही कारणामुळे, काही थोड्याशा कमी मार्कामुळे, गुणांमुळे असं काहीतरी म्हणूया आपण पूर्व परीक्षा पास नाही होऊ शकलो, मुख्य परीक्षेला पात्र नाही ठरू शकलो, सो हारायचं नाही, खचून जायचं नाही, परत एकदा नवी उमेद, नवी जिद्द बाळगायची, स्वतःवरती विश्वास ठेवायचा, हाती घेईल ते तडीच नेईल या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात करायची। आणि येणारी जी काही 2025 ची जी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक परीक्षा जी आहे त्यामध्ये 100% घवघवीत यश असं मिळवायचं। आणि त्याच उद्देशाने तुम्हाला सहाय्य करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म सदैव तुमच्यासाठी तत्पर असणार आहे। आणि याच बरोबरीने त्याच उद्देशाने आजचं हे आपलं लेक्चर असणार आहे। आयोगाने वर्णनात्मक पॅटर्न जाहीर केला आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याचा अभ्यासक्रम देखील काय केला, जाहीर केला। त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी जाणवली की अरे हा म्हणजे ओव्हरऑल सिलेबस हा काय दिसतोय, तर हा यूपीएससीचा सिलेबस दिसतोय। बऱ्याच विद्यार्थी मित्र असतील किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही व्यक्ती असतील त्यांचं असं मत होतं की हा ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला सिलेबस आहे। परंतु ज्यावेळी बारकाईने त्या सिलेबसचं विश्लेषण करण्यात आलं त्यावेळी तिथं एक वाक्य आवर्जून आपल्याला आपलं लक्ष वेधून घेत होतं। आणि ते वाक्य काय होतं माहिती आहे का? महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित होतं। ओके, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा खूप महत्वाचा आहे। आता यूपीएससीचा ज्यावेळी आपण विचार करतो ती सेंट्रल लेवलला होणारी एक्झाम आहे, तिथं काही स्पेसिफिक कुठल्या एखाद्या राज्याचा विशेष संदर्भ घेतला जात नाही, तिथं संपूर्ण देश आणि संपूर्ण जगाच्या पातळीवरती अशा संपूर्ण ओव्हरऑल म्हणजे ओव्हरलुक केला जातो। परंतु ज्यावेळी आपण एमपीएससीचा विचार करतो आणि एमपीएससीचा जो काही बदललेला अभ्यासक्रम आहे आणि त्यामध्ये एक असणारं हे वाक्य म्हणजे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, मग या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालायची, काय असणार आहे या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये, तेच आपल्याला इथं आज जाणून घ्यायचं आहे। ओके, आणि ते म्हणजे फक्त भूगोलाच्या दृष्टिकोनातून, कारण काय प्रत्येक विषयामध्ये म्हणजे जे काही आपले 4 पेपर आहेत त्या 4ही पेपरमध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असं तिथं मेन्शन केलेलं आहे। ओके, सो पुढे जाऊया आता आपण। आता काही अशा गोष्टी आहेत की ज्या आजपर्यंत आपण अभ्यासलेल्या आहेत, आजपर्यंत आपण त्या वाचलेल्या आहेत, आपल्यासमोर कित्येक तरी घटना अशा घडून जातात, पण आपण ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला हवंय त्या दृष्टिकोनातून आपण पाहत नाही। हा इथे एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। आता आपल्यापैकी बरेच विद्यार्थी असे आहेत, जसं मी आता सांगितलं की रिझल्ट लागला, आता रिझल्ट गेला, ठीक आहे ना, 1-2 वर्षापासून आपण तयारी करतोय पण नाही होऊ शकलं, मान्य आहे, हारायचं का नाही। मग त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की अरे हा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ या सिलेबसमध्ये कसा ऍड केला जातो, कसं याला सामावून घ्यायचं, कोणत्या दृष्टिकोनातून याला बघायचं, तेच मी तुम्हाला सांगणार आहे की कुठला आपला दृष्टिकोन असला पाहिजे या महाराष्ट्राच्या भूगोलाकडे बघण्याचा। आजपर्यंत जो आपण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासलेला असेल, आता तुम्ही आता जे नव्याने येत आहेत त्यांच्यासाठी तर हे काय सर्व काही गोष्टी सामावून घ्यायचंच आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अभ्यास केलेला आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रमाणे अभ्यास केला, 1-2 वर्ष अभ्यास केला आणि त्याचा सिलेबस थोडासा वेगळा होता, तिथंही होतं महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, पण ते आजपर्यंत आपल्याला कधी जाणवलंच नाही की अरे विशेष असं काही आहे का। आपण फक्त एकच बघत आलो की महाराष्ट्रावर किती प्रश्न आणि भारतावरती किती प्रश्न, असंच आपला लेखाजोखा असायचा आणि मोस्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे काही फॅक्ट्स वगैरे याच गोष्टींवरती आपण फोकस करत होतो। पण इथं काय करायचं, आपल्याला थोडंसं कन्सेप्च्युअल पण पाहायचंय, म्हणजे संकल्पना ज्या असतात त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील की कोणत्या गोष्टीचा कुठं कशा पद्धतीने काय परिणाम होतोय हे आपल्याला इथं समजून घ्यायचं। आणि खास असं म्हणेन की इथं एक पहिलाच तुम्हाला क्लिअर करून देतो की महाराष्ट्राच्या संदर्भात साधारणपणे आपण असं म्हणूया की 7-8 प्रश्न असतील, बरं ठीक आहे 7-8 प्रश्न जरी नसले तरी 5-1 प्रश्न तरी असणार, म्हणजे असणार की ज्यांना महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असेल।
आणि त्या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये मग आपल्याला काय तिथं उल्लेख करावा लागेल? कारण प्राकृतिक दृष्टिकोनातून जर आपण भूगोलाचा विचार केला तर ज्या काही प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना आहेत, मूलभूत संकल्पना ज्याला आपण म्हणतो, त्या मूलभूत संकल्पना तर वैश्विक आहेत, त्या युनिव्हर्सल आहेत. की एखाद्या ठिकाणाची म्हणजे नदीच्या निक्षेपणामुळे, अपक्षरणामुळे निर्माण होणारी भूरूप असतील, वाऱ्याच्या अपक्षरण निक्षेपणामुळे निर्माण होणारी भूरूप असतील, हे असे जे काही भूरूप असतील किंवा विविध जे काही अशा घटना आहेत, या सर्व काय आहेत तर यांची संकल्पना ही एकच आहे आणि ही वैश्विक आहे. पण या वैश्विक संकल्पना ज्या आहेत त्याची उदाहरणं महाराष्ट्रामध्ये कुठं दिसतात ते आपल्याला खास करून इथं अधोरेखित करावं लागतं. कारण ज्यावेळी आपण उत्तर लिहितो, एखादा आपल्या समोर प्रश्न येतो, त्या प्रश्नाचा संदर्भ जर महाराष्ट्राशी असेल रिलेट करणारा, तर तिथं आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भानेच तिथं उदाहरण देणं आवश्यक आहे. मग अशाच घटना कशा समजून घ्यायच्या, कशा त्या घटना वेचायचं म्हणतोय. कारण का माहितीये का, आपल्याकडे आणखीन अशी काही रेफरन्स बुक नाही आहेत आणि ऑलरेडी जे आहेत रेफरन्स बुक, त्या रेफरन्स बुक मध्ये देखील असं स्पेशली महाराष्ट्रासाठी असं वेगळं काही दिलेलं नाही. आणि मोस्ट ऑफ दी एक आपण लक्षात घेऊया की या नवीन पॅटर्न मध्ये काय होतं की मोस्ट ऑफ दी, खास करून भूगोलासाठी म्हणायचं म्हणलं तर, जो बेसिक कन्सेप्ट आहे त्या बेसिक कन्सेप्ट पेक्षा कितीतरी अधिक पटीनं जास्त समस्या प्रधान, म्हणजे समस्या ज्या आहेत, पुराची समस्या असेल, वाढत्या लोकसंख्येचे प्रमाण समस्या असेल, या वाढत्या तापमानाची समस्या असेल किंवा अनेक विविध अशा समस्या असतात, त्याला कुठेतरी रिलेट करणार, म्हणजे त्या समस्या आणि बेसिक तुमचं नॉलेज त्याच्याशी रिलेटेड असणार अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि ते आपल्याला समजून घेणं, त्या बेसिक कन्सेप्ट प्लस आपल्याला काय करायचं आहे तर इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला इथं कुठेतरी जाणून घ्याव्या लागतात. इथं लक्षात काय सांगतोय ते. आणि हे आता कसं पाहायचं, आजपर्यंत आपण भूगोलाचा अभ्यास केला पण त्याचा पॅटर्न थोडासा वेगळा होता आणि हा पॅटर्न कसा आहे, हा थोडासा वेगळा आहे. आलं लक्षात? मग तो कशा पद्धतीने वेगळा आहे, काय आहे, एक छोटीशी मी तुम्हाला काय करून देणार आहे, तोंड ओळख करून देणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढे आपला जो काही पुढचा इथून प्रवास असेल त्या प्रवासामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक ह्या गोष्टी क्लिक व्हायला लागतील की अरे नाही, हा इथं ह्या पद्धतीने असं आपण विचार करणं आवश्यक आहे. इथं लक्षात? ओके, चला तर मग सुरुवात करूया. या भूगोलामध्ये असणारा जो महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे तो म्हणजे काय. आता खास करून आयोगाचा सिलेबसच घेतला की असावं आपल्या समोर की आहे का बाबा इथं, नाहीतर हे काय मास्तर आपलं असंच हवेत गोळीबार करतोय काय, तर असं काही नाहीये. इथं बघा, महाराष्ट्राच्या काही भारांशासह छोटस 3च शब्द आहेत पण महत्व खूपच महत्व जास्त. आणि त्यानंतर पुढे जाऊया, सिलेबस मध्ये काय सांगितलेलं आहे ते पण लक्षात घेऊया. काय सांगितलं सिलेबस मध्ये, जगाच्या प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, एकच वाक्य आहे, खूप काही येतं त्यामध्ये. त्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण, दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यासह. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे हे लक्षात ठेवायचं. आणि कुठं दिलेलं माहितीये का, इथं जरी कुठं मेन्शन केलेलं नसलं तर ज्या ठिकाणी पेपर 1 असं टायटल आहे त्याच्या खाली विषयांचा जो काही संदर्भ सूची येते तिथंच ते दिलेलं. सो महत्व किती आहे हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर जगातील विविध प्राकृतिक, प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह हे इथं मेन्शन केले. त्यानंतर भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्याचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्य, जलाशय आणि हिमनग यासह, तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा होणारा परिणाम. आता हा सिलेबस वाचल्यानंतर कुठंच महाराष्ट्र दिसत नाही, काही ठिकाणी फक्त भारतासह सांगितलेलं हे आहे. पण मी तुम्हाला आता सांगितलं काय, वरतीच दिले, टायटल मध्येच दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या भारांशासह, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह असं तिथं मेन्शन केलेलं आहे. मग आता हा आपला महाराष्ट्र आहे कसा, याला जोडायचं कसं, याच्यामध्ये कसं लिंक करता येईल आपल्याला, कशा आपल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्राशी कशा जोडता येऊ शकतात आपल्याला, ते इथं आपण अभ्यासूया. ओके, आता सर्वप्रथम आपण सुरुवात करू ते म्हणजे प्राकृतिक महाराष्ट्रापासून. आपला जो प्राकृतिक महाराष्ट्र आहे तो सर्वप्रथम आपण इथं पाहूया.
की काय आहे प्राकृतिक महाराष्ट्र, कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत आणि वैशिष्ट्यांच्या पाठीमागची जी काही स्टोरी आहे, ज्या मूलभूत संकल्पना आहेत, यांना आपल्याला काय करायचंय तर इथं या नवीन अभ्यासक्रमानुसार तिथं कनेक्ट करायचं, जोडायचं आहे. ओके, आता हा बघा महाराष्ट्र आपला दिसतोय तुम्हाला. काय दिसतं महाराष्ट्रामध्ये इथं तुम्हाला? पर्वत प्रणाली, एकच टायटल दिलेलं आहे. सांगा बरं पर्वत कुठले आहेत? आता ज्यावेळी आपण भारताचा भूगोल ज्यावेळी अभ्यासतो, प्राकृतिक भारताचा भूगोल ज्यावेळी अभ्यासतो, त्यामध्ये आपण सर्वात प्रथम पहिला फोकस जातो तो आपला म्हणजे हिमालयन पर्वत प्रणालीवरती. त्यानंतर दुसरा आपला फोकस येतो तो म्हणजे जो काही आपला पश्चिम घाट आहे तो. आणि पश्चिम घाटाचाच काही भाग हा आपल्या महाराष्ट्राच्या या भागातून या अशा पद्धतीने काय झालेला आहे, इथून गेलेला आहे. हा काय आहे तर पश्चिम घाट आहे. हा पश्चिम घाट. ओके, आता हा तर अभ्यासलेला आहे, पण एवढा डिटेलमध्ये अभ्यासला का? महाराष्ट्रात किती लांबी आहे याची विचार केला याचा? नाही केला. ऑब्विसली करायला पाहिजे ना. याची काही वैशिष्ट्ये आहेत का वेगळी? माहिती असायला पाहिजे. याच्या या बाजूला काय आहे, याच्या या बाजूला काय आहे, हा एकच महाराष्ट्रामध्ये असणारी मुख्य पर्वतरांग आहे का, की याच्या व्यतिरिक्त आणखीन काही महाराष्ट्रामध्ये पर्वतरांगा आहेत, ते देखील माहिती असणं गरजेचं आहे ना. याचा उगम, याची निर्मिती कशी झाली, काय कारण आहे त्याच्या निर्मितीच्या पाठीमागे, माहिती आहे कुणाला? काय स्टोरी याची, का निर्मिती झाली, कशामुळे झाली? कधी ऐकलंय का प्रस्तरभंग म्हणून काहीतरी एक घटना असते? प्रस्तरभंग, आता हे भूगोलाची बेसिक कन्सेप्ट आहे. प्रस्तरभंग जरा फॉल्ट, जिओलॉजिकल फॉल्ट असं आपण म्हणतो. आता बघा इथं काही बऱ्याच गोष्टी इथं आपल्या कव्हर होणार आहेत. कशा कव्हर होतात ते पाहूया. या बाजूला काय हो, आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र. बरोबर, अरबी समुद्र. आता आपल्याला फॅक्च्युअल, आता ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी कसं कनेक्ट करायचं, मनामध्ये तो बाऊ ठेवायचा नाही. लहानपणी माहिती आहे ना आपल्याला, लहानपणापासून एकच भीती दाखवली जाते, तिकडे जाऊ नको बाऊ आहे, तिकडे जाऊ नको बाऊ आहे. आज आपण 20, 22, 25 वर्षाचे एवढे मोठे घोडे झालो, कधी दिसला का भाऊ आपल्याला? नाही दिसला ना भाऊ, दिसणार पण नाही का? मुळात तो भाऊ अस्तित्वातच नाही. असाच या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो काही बाऊ केलाय, हे बाऊ आहे, जाऊ नको, काही बाऊ नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना हा समुद्र किनारा कशा पद्धतीचा आहे? खचलेला आहे. काय म्हणतो आपण? खचलेला आहे समुद्र किनारा. मी आता एक काय कन्सेप्ट सांगितली, प्रस्तरभंग ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितली. काय असते हो, दोन प्लेट, दोन ब्लॉक काय होतात, एकमेकांपासून वर खाली असे सरकतात. हा जो भाग आहे हा प्रस्तरभंगामुळे काय झाला, खचला, खाली गेला. त्यामुळे बघा या समुद्र किनाऱ्यावरती नैसर्गिक बंदर मोठ्या प्रमाणावरती आहेत. जर आपण म्हणजे कंपॅरिझन केलं पूर्व किनारपट्टी सोबत, तर या भागामध्ये पश्चिम किनारपट्टी कशी आहे? खचलेली आहे, निमज्जन झालेलं आहे. निमज्जन वाचलं असेल ना कुठंतरी, निमज्जन झालेलं आहे म्हणजे काय? खचलेली आहे, खाली गेलेली आहे. कशामुळे? प्रस्तरभंगामुळे ती खाली गेलेली आहे. म्हणजे प्रस्तरभंगाची ती कन्सेप्ट आपली भूगोलामधली, प्राकृतिक भूगोलामधली बेसिक जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट इथं लागू पडते. कधी विचार केला आपण असा? तो आता विचार करायचा आहे. निमज्जन झालेलं माहिती आहे, नैसर्गिक किनारपट्टी आहे, हो. नैसर्गिक बंदर खूप उत्तम प्रकारची आहेत. बंदरासाठी आवश्यक असणारे काय आहे? सर्वात महत्वाचं की समुद्र किनारपट्टी कशी असली पाहिजे? खोल पाहिजे. का? मोठमोठी जहाजं येतात तर ते त्या बंदरापर्यंत पोहोचली पाहिजे, हा उद्देश असतो ना. मग आहे ना इथं नैसर्गिक, नॅचरली आहे. काही ठिकाणी आपण कृत्रिमरित्या काय करतो, तिथलं माती, गाळ वगैरे उकरून काढतो आणि बंदरांची निर्मिती करतो. पण इथं ऑलरेडी आहे. कशामुळे? प्रस्तरभंगामुळे खचलेली आहे. मग याचा महाराष्ट्राला फायदा आहे. मुंबई का भरभराट झाली मुंबईची एवढी? इतिहासापासून आजपर्यंत आपण ऐकतोय महाराष्ट्राची नाही तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. कशामुळे? का? व्यापार. आपल्याला माहिती आहे ना व्यापार कसा, व्यापार जो काही जागतिक व्यापार चालतो त्या जागतिक व्यापारामध्ये 90% हिस्सा हा काय आहे? जलमार्गे होणारी वाहतूक. जलमार्गे वाहतूक जेवढी होते तेवढी वाहतूक ही काय आहे? या जागतिक व्यापारामध्ये महत्वाचा हिस्सा बाळगून आहे.
आणि हे आजपासून नाही, इतिहास सांगतोय, इतिहास याला काय आहे, साक्षी आहे की अरे कित्येक काळापासून मुंबई बेटावरती, मुंबई किनाऱ्यावरती जागतिक कित्येक तरी म्हणजे व्यापार असा चालतो, जागतिक व्यापार आताही चालतोय. नावाशिवाय ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला, NCPT असं काहीतरी नाव आहे बघा त्याचं, NTPC आहे ना, JNPT, सॉरी NTPC वेगळं, JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट आहे ना. मग काय ही नैसर्गिक देणगी आहे. मुंबईचं बंदर असेल किंवा इतर आणखीन छोटी मोठी बंदरं आहेत ना. मग हे काय नैसर्गिक, म्हणजे बेसिक कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला. निमज्जन झालेलं खचलेलं आहे, दंतूर प्रकारची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, बरंच काय असं माहिती असतं. पण हे माहिती आहे ना, आता क्लिअर झालं कशामुळे. मग साहजिक आहे ना, हा भाग खचला म्हणजे हा भाग वरती गेला. आपण म्हणतो ना, पश्चिमेकडून जर ज्यावेळी आपण आपला सह्याद्री पाहतो किंवा पश्चिम घाट पाहतो त्यावेळी आपल्याला तो एखाद्या भिंतीसारखा दिसतो. आणि मी आता काय सांगितलं, प्रस्तरभंग, खचलं, डायरेक्ट खाली गेली. प्लेट, 2 प्लेट असतात, ही अशी एक प्लेट, ओके, आणि याच्या अशी वरती आणखीन एक अशीच एक प्लेट. या दोन्हीमध्ये काय होतं, तर एक प्लेट वरती राहते, एक प्लेट खाली जाते. म्हणजे काय, आपसुक दुसरा भाग ऑटोमॅटिक उंचवतो, त्याला खालून कोणी फोर्स नाही केला, ऑटोमॅटिक उंचवला आणि एक भाग खाली गेला. झालं. त्यानंतर मग या पर्वतरांगेच्या आता आणखीन काही पर्वतरांगा आहेत का, आहेत ना. या इथून अशी जाणारी ही आपली सातमाळा अजिंठा पर्वतरांग आहे. त्यानंतर इथून जाणारी हरिश्चंद्र बालाघाट आहे. आणि या इथून ही जाणारी आपली शंभू महादेव आहे. ठीक आहे, शंभू महादेव आहे. हिमालयाच्या पण उपरांगा आहेत, बरोबर आहे. असं जातो हिमालय, असं वळतो, त्याला पूर्वांचल वगैरे म्हणतो. त्याचे छोटे मोठे टेकडे पण आहेत, ते पण आपण पाहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आलो त्यावेळी महाराष्ट्राचा आपण सह्याद्री पाहतो. या पश्चिम घाट सह्याद्रीच्याच काय आहेत, ह्या शाखा आहेत की ज्यांचा विस्तार काय झाला आहे, पूर्वेकडे झालेला आहे. यांची काही वैशिष्ट्ये आहेत, यांच्या असण्यामुळे कोणकोणते परिणाम घडून येतात, नैसर्गिक काही अशा घटना घडतात का यांच्यामुळे, तिथल्या हवामानावरती, तिथल्या जलवितरणावरती अशा काही परिणाम घडतात का, घडतात ना. काय घडतात बरं परिणाम, सांगा बरं, आठवा, विचार करा थोडस. बरं एवढंच आहेत का पर्वतरांग, आणखीन पण आहे ना. महाराष्ट्राच्या वरतून गेलेली इथून सातपुडा पर्वतरांग, काहीसा भाग इथं अमरावतीमध्ये जातो आणि काहीसा भाग इथं नंदुरबार धुळे या जिल्ह्यातून जातो. ही कुठली पर्वतरांग आहे, तर ही आहे आपली सातपुडा आहे ना, सातपुडा. आणि या ठिकाणी मग परत छोटे मोठे टेकडे पण आहेत आपल्या, अशा हे इथं पण आहेत, असे छोटे मोठे टेकडे पण आहेत. आता एवढं डिटेलमध्ये जायचंय का नाही, फक्त जस्ट माहिती असावं की आहे इथं काहीतरी आहे बाबा. हा महाराष्ट्र म्हणजे काय फक्त इथपर्यंतच डोंगर वगैरे आहेत असं नाही आणि बाकी पूर्ण सपाट आहे असं नाहीये. आहे ना माहिती, पाहिजे ना माहिती. आता याने काय केलं, हा ज्या पद्धतीने ज्यावेळी आपण भारताचा भूगोल अभ्यासतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं जलविभाजक, वॉटर डिवायडेड असतो ना एक. मग तो काय होतो, कन्याकुमारी पासून निघाला तो वरती पार शिवालिक पर्वतरांग जी आहे त्याच्या पायथ्यापर्यंत जाऊन काय होतो, त्याचा एंड होतो. पण तो जाता जाता इथूनही जातो ना महाराष्ट्रातून. म्हणजे हा पश्चिम घाट सह्याद्री महाराष्ट्रासाठी देखील काय आहे, तर जलविभाजक म्हणून कार्य करतो. काही नद्या इथं, सर्वच नद्या इथं उगम पावतात. काही नद्या काय होतात, पश्चिमेकडे वाहतात, काही नद्या पूर्वेकडे वाहतात. म्हणजे अनेक जलविभाजक म्हणून काम केलेलं आहे. बरं एवढ्यापुरतं थांबतो का, नाही. महाराष्ट्राच्या हवामानावरती, मान्सूनवरती काय करतोय हा, तर परिणाम घडून आणतोय. या प्रदेशामध्ये जर पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य होतं, पर्जन्य मिळतं. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी घाट माथ्यावरती जातो हा पाऊस मान्सून, त्यावेळी तर आणखीन खूप जास्त प्रमाणामध्ये पर्जन्य मिळतं. पण ज्यावेळी तो पूर्वेकडे उतरतो त्यावेळी काय होतं, पर्जन्यामध्ये घट होते. मग तिथं आपली बेसिक कन्सेप्ट का बरं असं होतं, आपल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना,
मग त्या आपल्या इथं कामी पडतात. काय होतं, ज्यावेळी एखादा म्हणजे मान्सून वारा उंच भागावरून काय होतं किंवा एखाद्या पर्वतरांगेवरतून ज्यावेळी खाली जायला लागतो त्यावेळी काय होतं, त्याची बाष्प धारणाची क्षमता वाढते. तो बाष्प म्हणजे ग्रहण करायला लागतो, बाष्प घ्यायला लागतो. अपेक्षित काय आहे, बाष्प दे आम्हाला, बाष्पाच्या रूपातून आम्हाला पाऊस मिळणार आहे, दे. पण नाही होत. का तर नॅचरली तो घटना घडते, ती कुणी जाणून बुजून नाही करत. तिथं सिच्युएशन तशी आहे, तिथली काय आहे, प्राकृतिक रचना त्या पद्धतीची आहे, म्हणून हे घडतं. म्हणून काय झालं तर हा प्रदेश जो आहे तो काय झाला, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो, म्हणून त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून गणला जातो. पश्चिम महाराष्ट्र असेल, नाशिकचा काही भाग असेल, अहमदनगरचा काही भाग असेल, म्हणजे आपला अहिल्यानगर आत्ताचा, हे असे जे काही भाग आहेत आपण पाहिलं ना, आपल्याला माहिती आहे भारताचा पर्जन्य छायेचा प्रदेश माहिती आहे कुठपासून, राजस्थान पासून जसं काही सुरू होतो, अरवली पर्वतरांग, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा काही भाग, हे माहिती आहे. हे इथपर्यंत जातो असं खालीपर्यंत, पण त्यात महाराष्ट्र पण येतो हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सांगा आता उदाहरण, मग काय कुठले असे प्रदेश आहेत की जे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये गणले जातात महाराष्ट्रामधले? असा कुठला भाग आहे? पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे, माहिती पाहिजे. खानदेशाचा काही भाग आहे, माहिती पाहिजे. बरोबर आहे ना. अतिवृष्टी होणारा प्रदेश कुठला आहे? जो काही सह्याद्रीचा घाटमाथा आहे तो आहे ना, आणि कोकण किनारपट्टी जी आहे तो पण आहे. मग याच्यानंतर कशा पद्धतीने या मान्सून मध्ये बदल होत जातो. ज्यावेळी मान्सून या भागातून या भागामध्ये या दिशेने प्रवास करायला लागतो त्यावेळी पर्जन्यामध्ये काय होते, वाढ होत जाते. का होते मग ते पण आपल्याला पाहिजे. ज्यावेळी आपण मान्सूनची कन्सेप्ट पूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून पाहू त्यावेळी सोबत आपल्याला महाराष्ट्र पण घेऊन जायचंय. इथं लक्षात, त्यावेळी स्पेशली फोकस आपला महाराष्ट्रावर पण ठेवायचा आहे. इतर राज्यांपेक्षा महत्व महाराष्ट्राला द्यायचं आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं काय होत जातं तर पर्जन्य वाढत जातं. जो पर्जन्याचं प्रमाण आहे ते काय होतं, वाढायला लागतं. येतं लक्षात. जसं की आता पश्चिम महाराष्ट्र झाला, खानदेश झाला, त्यानंतर येतो मराठवाडा आणि त्यानंतर येतो आपला विदर्भ. ज्यावेळी विदर्भामध्ये जाऊ त्यावेळी पर्जन्याच्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येते. येतं लक्षात. मग आता हे झालं पर्जन्य, याच्या रांगा, ह्या गोष्टी आपण पाहिल्या, याची निर्मिती कशी झाली. आणि आणखीन एक महत्वाचा भाग की डेक्कन ट्रॅप, दख्खनचं पठार असं आपण नेहमी म्हणून चालू असतं आपलं. महाराष्ट्र म्हणजे काय, दख्खनचं पठार. बरोबर आहे. पण कशी निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची, काय वैशिष्ट्य आहे, काय विशेष आहे याचं? डेक्कन ट्रॅप असं म्हणतो आपण. ट्रॅप म्हणजे काय, एक ट्रॅप असतो ना, सापळा येतो. सापळा कसा सापळा आहे, 29 वेळा असा भ्रंशमूलक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि असे थरावर थर, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6 असं 29 वेळा झालं. आणि काय झालं, या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. म्हणून याला डेक्कन ट्रॅप असं म्हटलं जातं. दख्खनचे पठार कसं आहे, थरावर थर भ्रंशमूलक प्रकारचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. म्हणजे काय, जमिनीला भेगा पडल्या आणि त्या भेगांमधून लावा बाहेर यायला लागला. आता लावा 2 प्रकारचा असतो, बेसिक कन्सेप्ट. एक असतो ऍसिडिक, एक असतो बेसिक. मग बेसिक पासून पठाराची निर्मिती झाली की ऍसिडिक पासून निर्मिती झाली. मग महाराष्ट्रामध्ये ऍसिडिक आहे की बेसिक आहे ते आपल्याला पाहिजे. मग महाराष्ट्रात ते माहिती पाहिजे ना, की अरे नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, ओके ठीक आहे, मान्य. आता पठाराचा आपण ज्यावेळी विचार करतो, या पठाराचं ज्यावेळी वेगवेगळ्या कारकांमुळे काय होतं, क्षरण होतं, अपक्षरण होतं. म्हणजे थोडक्यात काय तर याचा भुगा व्हायला लागलेला आहे. या खडकापासूनच काय झाली, मृदेची निर्मिती झाली. कुठल्या प्रकारची मृदा आहे ती, कुठल्या प्रकारची मृदा आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. स्पेशली महाराष्ट्रात फोकस करायचा आपल्याला, ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ओके, आता हे पाहिलं आपण, ह्या पर्वतरांगा पाहिला. आता यांचं महत्वाचं काम पुढच्या स्लाइड वरती पाहू. काय हो, नदी प्रणाली. काय पर्वतरांगा होत्या, या इथून अशी एक पर्वतरांग गेलेली होती, या इथून एक अशी पर्वतरांग गेलेली होती, या इथून एक अशी पर्वतरांग गेलेली आणि एक इथून एक अशी पर्वतरांग गेलेली. आता हा मुख्य जलविभाजक झाला. बरोबर. हे उपजल विभाजक आहेत. कसे,
या इथून एक पर्वतरांग गेलेली, इथून या दिशेने तापी वाहते, इथून या दिशेने गोदावरी वाहते, इथून भीमा वाहते. आता ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहित असेल भीमा ऍक्च्युअल मध्ये कृष्णाची उपनदी आहे, बरोबर. पण भीमा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काय होते, कृष्णेला मिळते. पण आपण इथं काय विचार करणार, कारण महाराष्ट्राच्या बाहेर मिळते त्यामुळे स्वतंत्र प्रवाह महाराष्ट्रात आहे म्हणून आपल्याला स्वतंत्र हे करायला लागतं. ऑब्जेक्टिव्ह आले, आठवा, वाचले ना. आता इथं थोडंसं वेगळं आहे आणखी. मग इथं कृष्ण आहे, झालं ना. याने काय केलं, जलविभाजकाचं कार्य केलं. क्लिअर. हे मग खोरे इथं काय झाले, विकसित झालेले आहेत. आता पर्वतरांगा आल्या, नद्या पण आल्या. आता काही उपनद्या पण आहेत, त्यांच्या छोट्या मोठ्या अशा उपनद्या, जाळ आहे, पूर्ण जाळ आहे इथे. त्याचबरोबर नाही, या आपल्या विदर्भामध्ये पण काही अशा नद्या आहेत. ओके, इथं आपली वर्धा असेल, इथं वैनगंगा असेल, पैनगंगा असेल, अशा सर्व गंगाच आहेत. काही नद्यांचा उगम इथून होतो, परत ही अशी या पद्धतीने इथून जाऊन हे काय होते, महाराष्ट्राबाहेर या सर्व नद्यांचा संगम होतो आणि पुढे मग गोदावरी आणि कृष्णा या दोन मुख्यच नद्या काय होतात, पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, बरोबर. तर हे काय याचे उगम स्थानं असतील. यांच्या जे काही खोरे आहेत, खोऱ्याची रचना कशा पद्धतीची आहे, यांच्या असण्यामुळे कोणकोणते परिणाम आपल्याला जाणवतात. परिणाम जाणवतात म्हणले की मग आता परत आपल्याकडे विचार करावा लागतो. ज्यावेळी भारताचा विचार करतो त्यावेळी पूर समस्या आपल्याला लक्षात येते. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र हा पुराच्या बाबतीमध्ये सुखी आहे, परंतु अलीकडल्या काळामध्ये काही आपण गोष्टी अशा अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला लक्षात यायला लागलं की पूर हा आता महाराष्ट्रासाठी पण हे होतोय, म्हणजे एक धोकादायक गोष्ट ठरतोय. आठवा बरोबर, पूर कुठे येतो महाराष्ट्रामध्ये. पूर म्हणलं की आपल्याला पहिला आठवतं कोल्हापूर, सांगली, कृष्णा नदी. कधी कधी पूर आले. आता बघा बेसिक कसं आपल्याला हे करायचं. कृष्णा नदी, कोल्हापूर, सांगली 2005, 2019, 2021 असे काय झाले, पूर आले. ठीक आहे, पूर आले. काय कारण आहेत पुराची? नैसर्गिक, मानवनिर्मित, दोन प्रकारची कारण आहेत. हे ओव्हरऑल करत असताना करणार. मग स्पेशली आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुराची समस्या जाणवते का, सांगा, स्पष्ट करा किंवा विश्लेषण करा, चर्चा करा, असा प्रश्न येईल. जाणवते ना, कुठं जाणवते, कुठल्या प्रकारचे पूर आहेत? 15 मार्काचा प्रश्न आहे की 10 मार्काचा प्रश्न आहे? असतो ना प्रश्न, 15-10 असंच आहेत ना आपल्याला. काय समस्या आहे, काय कारण आहेत, कशामुळे होतं हे, का पूर येतो कृष्णा नदीला? आता 2 कारणं सांगितले जातात. एक वडनेर नावाची समिती बसवली, पूर सारखाच यायला लागला आता कृष्णा नदीला. अरे म्हणलं आता बघू तरी काय नेमकं कारण काय. कोण म्हणतं कृष्णा नदीवरती आलमट्टीचे धरण बांधलं कर्नाटकने, त्याचं बॅक वॉटर पाठीमागे येतं. त्या बॅक वॉटरमुळे काय होतं तर महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यामध्ये काय होतं, पूर येतो. असं सामान्य चर्चा, सर्वसाधारण चर्चा आहे. आता ही चुकीची आहे का? नाही, ही पण बरोबर आहे. पण वडनेर नावाची एक समिती बसवली महाराष्ट्र शासनाने आणि त्या समितीने अशी काही कारणं दिली, महाराष्ट्र म्हणजे त्या आपल्या अहवालामध्ये अशी काही कारणं सांगितली की हे कारण राहिलं बाजूला आणि वेगळंच कारण पुढे आलं. काय सांगितलं तर नदी पात्रामध्ये होणारं अतिक्रमण पहिलं कारण. म्हणजे काय, नदी किनारी घर असावं, तू मला निवांत आपण तिथं चहा पित बसलेलं असावं, तू तिकडून मला आवाज द्यावा, मग मी तिकडे पळत यावं, असं तसं असतं ना आपलं एक ड्रीम. तसं सर्वांची अपेक्षा आहे, नदीच्या किनारी घर असावं. म्हणून आता जमीन तर संपत चालली, मग काय करायचं, पात्रामध्ये अतिक्रमण करायचं. कसं अतिक्रमण, भराव टाकायचा, तिथं बिल्डिंग बांधायची, घरं बांधायची, सारं. मग पात्र काय होतं, असं कमी कमी होत जातं, त्याची रुंदी कमी होते, खोली कमी होते. आणि मग काय होतं, पाऊस पडतो त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं नदीला आणि ते पाणी काय होतं, पात्राची रुंदी कमी झालेली आहे, खोली कमी झालेली आहे. मग ते पाणी काय होतं, पात्र सोडून बाहेर यायला लागतं. मग आपण बोंबा ठोकतो, बो 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 पुराला रे, पुराला, असं व्हायला लागतं आपलं. पण कारणीभूत कोण आहे, आपण आहे, निसर्ग नाही. नैसर्गिक पूर पण येतो, पण त्या कृष्णेची क्षमता एवढी मोठी आहे की ते नैसर्गिक पूर म्हणजे येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हवा आहे, त्यावेळी येईल. पण आता थोडंसं प्रमाण वाढलं तर लगेच पूर येतो.
आहे ना नैसर्गिक कारण, मग त्याबरोबर मानवनिर्मित कारण पण आहेत ना. मग आता हे झालं. आता वडनेर समिती परत काय सांगितलं दुसरं कारण, की नदीवरती जे काही पूल बांधण्यात आले, 29 पुलांचा उल्लेख केला त्यामध्ये. त्यांनी सांगितलं की पूल बांधत असताना जे काही भराव टाकले ते भराव चुकीच्या पद्धतीने टाकलेले आहेत. पाण्याच्या प्रवाहाला काय होतात, ते अडथळा ठरतात आणि त्यामुळे काय होतं, पाणी नदीपात्र सोडून बाहेर जायला लागतं आणि मग काय होतं, पूर येतो. दुसरं कारण सांगितलं. तिसरं कारण परत सांगितलं की तुम्ही घाण पाणी नदीमध्ये सोडताय. नदी आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या नद्या आहेत ना, आणखीन एक नदी प्रणाली, हिमालयन नदी प्रणाली कशी आहे, बारमाही वाहणारी. का, कधी, कसं, कशामुळे ते आपण पाहू तिथं. पण महाराष्ट्रातली कशी आहे, हंगामी नदी प्रणाली. 6 महिने पाणी वाहतं, 6 महिन्यानंतर परत जे वाहतं ते पाणी नाही तर ते काय आहे, गटाराचं पाणी आहे. हेही लक्षात घ्या. ह्या समस्या आहेत महाराष्ट्राच्या नदीच्या. येतं लक्षात. ज्या पद्धतीने आपण गंगा स्वच्छता अभियान राबवतो त्या गोष्टी हे करतो, मग त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, समस्या प्रधान ह्या गोष्टी आहेत. ओके. मग तसंच इथं पण आहे. मग गाळ जातो, त्यासोबत गाळ जातो, तो काय, त्याचं गाळ काढला पाहिजे, हे निरीक्षण आहेत त्या वडनेर समितीचे. पण दुसरी एक समिती मग परत काम करत होती. त्या समितीने असं सांगितलं की आलमट्टी आणि आणखीन एक धरण आहे छोटस, त्या 2 धरणामुळे काय होतं, ते पाणी अडवतात आणि ते अडवलेल्या पाण्याचं फुगवटा, बॅक वॉटर जे असतं ना नदी प्रवाहामध्ये, तुम्ही बघा बरं, शेतकरी असो आपण तर माहिती असेल की दंडातून किंवा त्या पाटातून वाहणारं पाणी, तिथं जर आपण पाय टाकला किंवा आडवं काहीतरी उभं केलं, पाणी तुंबतं, माहिती आहे ना, तुंबतं, असा फुगा तयार होतो. फुगा म्हणजे तसा एक्झॅक्ट फुगा नसतो, पण पाण्याला उभार येतो आणि पाठीमागं असं जायला लागतं. आणि या कारणामुळे काय होतं, तर पूर येतो. दोन्ही समस्या आहेत, नाही म्हणता येत नाही, नाकारता येत नाही. मग हे सांगू शकतो ना. बरं, इथं नैसर्गिक मानव निर्मित, आणि ठीक आहे, इथं आणखीन काय होतं की पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते आणि त्यामुळं काय होतं, तर इथं ह्या नद्यांना पूर येतो. आता दुसरे 2 किस्से अँटिकच आहेत. आता पहिला 26 जुलै 2005 मुंबई पूर आला. आता मुंबईला कृष्णेसारखी पण नदी नाही, पंचगंगेसारखी पण नदी नाही, भीमासारखी नाही, गोदावरीसारखी नाही, अशी नदीच नाहीये. मग पूर आला का? अतिवृष्टी झाली मुंबईला. ज्यावेळी 26 जुलै 2005 जो काही पाऊस पडला तो अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये पाऊस होता आणि तिथं म्हणजे सर्वस्वी जबाबदार कोण होतं, तर तिथं असणारं प्रशासन, महानगरपालिका, ज्यांच्या जबाबदारी आहेत ती लोक जबाबदार होती. यांचं काम आहे ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित ठेवणे, सांडपाण्याचं निस्सारण करणारी जी व्यवस्था आहे, नाले असतील तुमचे, काय म्हणतो आपण, त्या गटारी असतील, जे काही असेल ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपण ढेग असे प्लास्टिक टाकून दिलं त्यामध्ये, परिणाम स्वरूप पाण्याला निचरा व्हायला वावच नाहीये. मग काय, वरून पाऊस पडतोय, पाणी बाहेर जात नाही, काय होणार, तुंबणार. तुमच्या बाथरूम मध्ये जात आणि तुमचं जे काही हे असतं ना, चेंबर असतं, त्याला बंद करा आणि वता पाणी, काय होणार आहे, पाणी तिथंच साठणार आहे. असंच काहीतरी मुंबईचं बाथरूम झालं, पाणी जायला चान्सच नाही. आणि दुसरं एक त्याला नैसर्गिक कारणाने आणखीन त्याच्यामध्ये भर टाकली. काय झालं, मुंबई आहे समुद्रकिनारी, मुंबईच्या समुद्राला, म्हणजे मुंबईच्याच नाही, सर्व समुद्राला भरती ओहोटी येते. मग ती भरतीचा वेळ आणि या अतिवृष्टीचा वेळ जुळून आला. समुद्राला आलेली भरती, जे नैसर्गिकरित्या जल निस्सारण होणार आहेत त्याला अडथळे निर्माण व्हायला लागले. जे काही मुंबई महानगरपालिकेचं पंपिंग स्टेशन होतं, ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या भागामधून जर पाणी जमा होत असेल तर ज्या काही मोटर असतील त्याच्या माध्यमातून पाणी उपसून काय केलं जातं, बाहेर सोडलं जातं, जेणेकरून या सखल भागामध्ये पाणी साठणार नाही. पण ती व्यवस्था देखील कोलमडली, बंद पडली. समुद्राचं पाणी भरती आल्यामुळे समुद्र काय करतोय, आतमध्ये पाणी ढकलतोय, इकडं पाऊस पडतोय, पाणी बाहेर जात नाहीये. मग काय होणार आहे, अख्खी मुंबई पाण्यात गेली. लाज वाटली आपल्याला. देशाचं नाही, जागतिक पातळीवरचं एक शहर आहे मुंबई. लोक बघायला लागले, अरे 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 काय अवस्था झाली मुंबईची.
आर्थिक राजधानी, आणि हे बघा यांची आर्थिक राजधानी, अख्खी आर्थिक राजधानी पाण्यात. बर ठीक आहे, ते होऊ द्या. 1000 लोकांचा मृत्यू झाला. आहेत ना स्पेशली फोकस, आता हे वर्णन करत बसणार नाही, खूप आहेत अशा गोष्टी. आणि याच्याही पेक्षा आणखीन एक आता हसण्यासारखंच आहे. पुणे तिथे काय उन्हे, पुण्यामध्ये पूर आला. आता तुम्ही पण हसाल आता, का पूर आला असेल? ओढ्यामुळे पूर आला. ओढा माहित आहे, वडा म्हणतो आपण, वड्याला पूर आला म्हणून पुण्यात पूर आला. हसावं का रडावं आता बघा, काय करायचं. ओढ्याला पूर आल्यानंतर कुठं असा पूर येतो हो रे. हा, पुण्यामध्ये आंबील नावाचा एक ओढा आहे. आता ही शहर बघा, शहर म्हणजे ग्रामीण भाग म्हणा किंवा एखादा असा ओपन स्पेस, शेती जमिनी वगैरे पुराच्या याच्या भक्षस्थानी पडल्या पाहिजे, तसं होत नाहीये. मोठमोठी शहरं म्हणजे पुराच्या भक्षस्थानी पडतायत. मग आता हे बघा, पुणे, मुंबई, आता कोल्हापूर ठीक आहे, याला आहे नदी किनारी वसलेलं, पण ते येतच पाणी. पण हे कारण मानवनिर्मित आहेत ना आपल्याकडे उदाहरण. मग महाराष्ट्रात आता ह्या समस्या जाणून घ्यायच्या, हा तर आंबिलवड्याकडे जाऊया. तर आंबिलवडा, कात्रज, पुणे, आता पुणे जे असतील त्यांना माहिती आहे, पण पुण्याच्या बाहेर जे असतील त्यांना माहिती व्हावं म्हणून सांगतोय. कात्रज थोडासा असा डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून आंबिल नावाचा एक वडा उगम पावतो, म्हणजे वडा उगम पावतो, तिथून तो वाहतो. आणि तो वाहत काय होतो, पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये मुठा नदी वाहते. ओके, जी की 2-3 महिनेच नदी असते, परत ती गटार म्हणूनच ओळखली जाते. सो त्या नदीला येऊन तो मिळतो. पण पुण्यामध्ये ही असाच अतिवृष्टी म्हणता येणार नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. आणि या मोठ्या प्रमाणामध्ये पडणाऱ्या पावसामुळे काय झालं, त्या ओढ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं. पण पुण्यामध्ये तर तुम्ही बघताय जागेला सोन्याचे भाव आलेले आहेत. एक बाजूने झोपडपट्ट्या, एक बाजूने मोठमोठ्या सोसायट्या, अशा सर्वांनी काय केलं, त्या ओढ्यावरती अतिक्रमण केलं. दुसरं म्हणजे की त्या ओढ्यामध्ये एवढा राडारोडा आणि कचरा पडलेला आहे की वास विचारूच नाही. आणि या परिणाम स्वरूप काय झालं, मोठ्या प्रमाणावरती वरून येणारा पाण्याचा लोंढा, तो ओघळ, त्याला पुढे जायला रस्ताच मिळत नव्हता. मग त्याने आपला मोर्चा वळवला सहकार नगर, अरण्येश्वर, पर्वती पायथा, हा जो काही भाग आहे तो भाग पूर्ण त्याने काय केला, पाण्याने भरून टाकला. ते म्हणतात ना, निसर्ग ज्यावेळी खवळतो, निसर्ग ज्यावेळी चमत्कारिक रूप आपलं धारण करतो, त्यावेळी तो कुणालाही समोर टिकू देत नाही. आणि अशाच पद्धतीने काय केलं, त्यांना तो आपलं रौद्ररूप दाखवलं आणि तो पूर समस्या निर्माण झाली. कारण आहेत नैसर्गिक, ठीक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, पण इतर कारणांचा विचार केला तर ते मग आहेत ना. महाराष्ट्रात पण पूर समस्या का आपण म्हणू शकत नाही का आता, का फक्त बेंगलोर, दिल्ली वगैरे अशाच भागांमध्ये, शहरांमध्ये पूर येतात, किंवा उत्तर भारतामध्येच पूर समस्या जाणवते का फक्त बिहारने, युपीने, आसामनेच ठेका घेतलेला आहे पुराचा? नाही आहे असं, इथंही पूर येतात आपल्या इथे. फक्त काय, त्याचे प्रकार, कारण ही वेगवेगळी आहेत, हे लक्षात घ्या. आता हे झालं. आणखीन पुण्यामध्ये आणखीन एक किस्सा घडला होता याच्या अगोदर. 1961 साली पानशेत नावाचं धरण फुटलं. अचानक सकाळी 7:10 15 मिनिटाची वेळ असेल आणि धरण फुटलं, आणि जो काही प्रचंड पाण्याचा प्रवाह आला त्याच्यामध्ये, त्याच्या पुढे एक खडकवासला धरण आहे, ते पण गेलं, त्याच्यावरून गेलं. ते धरण वाहून गेलं नाही, ते काय आता बांधलेलं नव्हतं, इंग्रजांनी बांधलेलं होतं. ते तसंच मजबूत, तसंच टिकून राहिलं, पण ते छोटं आहे, खूप छोटं आहे. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती असेल. पण त्याच्यावरून तो प्रवाह निघून गेला आणि डायरेक्ट पाणी पुणे शहरामध्ये घुसलं. पुण्याचा जो काही पेठ एरिया आहे तो अख्खा पाण्यात गेला. पूर समस्या, जीवितहानी नाही झाली जास्त, साधारणपणे 10-20 काहीतरी लोकांची जीवितहानी झालेली होती, परंतु सर्वाधिक आर्थिक नुकसान, घरांची पडझड झाली, लोक निर्वासित झाले, बरंच काही अशा घटना घडल्या. म्हणजे अशीही कारण आहेत जी जागतिक पातळीवरती, आता मध्यंतरी युक्रेनमध्ये एक धरण फुटलं होतं. अशी महाराष्ट्रात किंवा भारतातही अशी बरीच उदाहरणं आहेत. मग महाराष्ट्रात पण ते आहे, हे इथं ठेवायचं, लक्षात ठेवायचं. तो असतो महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. दिल्लीलाच पूर येतो, बेंगलोरलाच पूर येतो, चेन्नईलाच पूर येतो आहे, पण महाराष्ट्रामध्ये पण तसाच पूर येतो, मुंबईला येतो, पुण्याला येतो, हेही लक्षात ठेवायचं. नागपूरचं कालचं ह्या पावसाळ्यातलं उदाहरण आहे ना, नागपूर पण अख्खं जलमय झालं होतं. असं
का? ड्रेनेज व्यवस्था, नद्या पाणी आणून सोडत नाहीत, मुळामध्ये काय जल निस्सारण व्यवस्था निकामी होते, अशी कारण आहेत. सो ही अशी उदाहरणं आपल्या लक्षात असणं गरजेचं असतं. फक्त भारताच्या परिप्रेक्ष्यातून दृष्टिकोनातून विचार नाही करायचा, तर इथं काय करायचं आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ह्या अशा ज्या काही समस्या आहेत ह्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, समजून घ्यायच्यात. आता हा डेटा प्रत्येक वेळी आपल्याला मिळेलच असं होत नाही, पुस्तकामध्ये प्रिंटेड ह्याच्यामध्ये मिळेलच असं नाही, पण हे आपण इथं तुम्हाला त्याच्या पाठीमागे जाऊन काय कारण आहेत ते उकरून काढून तुमच्या समोर ठेवतो. का? तर आपल्याला माहिती आहे हे पुढे तुम्हाला अशाच दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जाणार आहेत, इथं लक्षात. सो हे इथं होणारच आहे, तो भाग वेगळा आलं लक्षात. आता महाराष्ट्राचा रेफरन्स हे फक्त ऐकायला इंटरेस्टिंग वाटलं, तसं ज्यावेळी आणखीन डिटेलमध्ये जाऊ ना त्यावेळी तर खूपच इंटरेस्टिंग आहे. ओके, हा आणखीन एक असाच एक किस्सा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिवरे नावाचं गाव आहे, तिथे एक धरण फुटलं होतं. त्यावेळेचे जे काही मंत्री होते त्या मंत्र्यांनी सांगितलं की ते खेकड्याने असं हे केलं म्हणून ते धरण काय झालं, खेकड्याने उखरलं म्हणून ते धरण फुटलं. आता आपल्याला हसायला येतं हे होतं, पण खरंच ते होतं का काय होतं ते पण माहिती असणं गरजेचं. धरण फुटीच्या समस्या देखील काय आहेत तर एक महत्वाचा एक मुद्दा असलेला आपल्याला इथे दिसून येतं. ही महाराष्ट्रातील नदी प्रणाली. ओके, आता ह्या नदीमध्ये आणखीन बघा बऱ्याच गोष्टी तिथं. नदीच्या बाजूला जो काही यांचा पूरप्रवण एरिया असतो, क्षेत्र असतं, ते क्षेत्र सुपीक जमिनीसाठी खूप प्रसिद्ध असतं. मग तसं तापीचं पण आहे, गोदावरी पण आहे, भीमा पण आहे आणि कृष्णा पण आहे. आणि तिथल्या काही विशेष असे वैशिष्ट्ये पण आहेत, ती पण आपल्याला स्पेशली माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. ज्या पद्धतीने आपण गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या नद्यांचा विचार करतो, मग महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला तापी असेल, गोदावरी असेल, भीमा असेल आणि कृष्णा असेल, आणि विदर्भातल्या ज्या काही नद्या असतील तर यांचाही त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर वनांचे वितरण. आता वनांच्या वितरणावरती सर्वाधिक परिणाम घडवून आणणारा घटक कुठला असेल तर तो म्हणजे आपलं पर्जन्य. कारण असं होतं का कधी असं पाहिलंय का तुम्ही वाळवंटामध्ये खूपच चांगले हिरवीगार अशी वनराई फुललेली आहे का? असं असतं राजस्थान आता हिरवागार असता नाही आहे ना. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जिथं पर्जन्य होईल त्याच पद्धतीने तिथले वनराई किंवा वनांचे प्रकार हे काय होतात, डेव्हलप होत जातात. मग इथं आपल्याला जो काही आपलं जल विभाजक आहे मुख्य सह्याद्री म्हणून ज्याला आपण ओळखतो, तो सह्याद्री इथं मुख्य कारक म्हणून ठरताना दिसतो. या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, वनांचं प्रमाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या प्रदेशामध्ये एक वेगळाच वनांचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. इथं जी वनं आहेत ती कशी आहेत, सदाहरित आणि निमसदाहरित प्रकारची वनं आहेत. ज्या काही म्हणजे प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण असतं, म्हणजे 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक, त्या 200 सेंटीमीटर किंवा 300 सेंटीमीटर पेक्षा अधिक, 200 ते 300, 150 ते 200 सेंटीमीटर असे जे काही पर्जन्याचं प्रमाण आहे त्यानुसार काय होतं, तिथल्या वनांचं प्रकार हे ठरत जातात. मग इथं काय असेल तर इथं काटेरी प्रकारची वनं असणार आहेत, बरोबर. मग इथं गेल्यानंतर परत वनांचं तसंच प्रमाण काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. ओके, स्पेशली विदर्भ जो आहे तो वनांच्या प्रकारासाठी, आणि पश्चिम घाट जो किंवा ज्याला सह्याद्री म्हणून आपण ओळखतो, तर सह्याद्री जो आहे, ज्या पद्धतीने आपण भारताच्या वन प्रदेशाचा विचार करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं महाराष्ट्राच्या वन प्रदेशाचा देखील काय करायचा आहे, विचार करायचा आहे. ओके, परत तेच सांगेन, ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे करणारे माहिती आहे, केलेलं आहे, पण आणखीन खोलात जायचं. आता काय खोलात जायचं, आता तुम्ही तर सांगितलं नाही तर हे मग आम्ही केलेलं आहे, पण आणखीन खोलात जायचं. या वनांच्या प्रकारावरती तिथली मृदा, त्या मृदेमध्ये असणारे घटक, तिथलं हवामान, वर्षभर कशा प्रकारचं हवामान असतं ते हवामान, या सर्व घटनांचा काय होतो, परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतो. पण हे तिथं आपण अभ्यासलेलं नाही, ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे, आणि स्पेशली महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. येतं लक्षात की इथं कशा प्रकारचं वार्षिक हवामान असतं, तापमान कक्षा काय असते, तापमान किती असतं, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या विविध ऋतूंमध्ये असणारं प्रमाण कशा पद्धतीचं असतं, ह्युमसचं प्रमाण किती आहे मृदेमध्ये, कुठल्या प्रकारची मृदा आढळते, कुठल्या प्रकारचे तिथं आणखीन जीव आढळतात का, तर सर्व घटनांचा इथं काय करायचं, आपल्याला विचार करायचा. ओके, आणि ह्याच पद्धतीने सर्व भागामध्ये असणारे जे वन आहेत त्यांचाही विचार करायचा. त्यानंतर मृदा. आता मृदा प्रकाराचा जर विचार केला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मृदा कुठली आढळते, तर ती म्हणजे रेगूर किंवा ज्याला आपण काळी कापसाची मृदा असं म्हणतो. 80% पेक्षा जास्त प्रमाण काय आहे
तर या काळ्या मृदेचं किंवा रेगूर मृदेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. मग त्यानंतर दुसरा क्रमांक असेल जांभी मृदा. त्यानंतर मग तिसरा प्रकार असेल तो म्हणजे तांबडी मृदा. याचं एक निश्चित क्षेत्र आहे, त्याच्या पाठीमागची कारण आहेत की त्या कारणामुळे काय होतं, या मृदेंची निर्मिती होते. ऑलरेडी ज्यावेळी पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळी ऑलरेडी मृदा होती का, इथं माती होती का, नाही. मग काय, तिथं जो प्रकारचा खडक असेल त्याला आपण जनन खडक असं म्हणतो. त्या खडकावरती अवलंबून असतो त्या मृदेचा प्रकार. मग आता महाराष्ट्र कसा बनलाय, दख्खनचा पठार, डेक्कन ट्रॅप. कशापासून, डेक्कन ट्रॅप मधला मुख्य घटक कुठला आहे, खडक कुठला आहे, तर बेसाल्ट. बेसाल्टचं ज्यावेळी जीर्ण होऊन त्याच्यापासून मृदेची निर्मिती होते, ती मृदा कुठल्या प्रकारची असते, तर ती असते रेगूर मृदा, काळी मृदा. क्लिअर आहे ना. संपूर्ण भाग हा काय आहे, तर त्याचाच आहे. हा भाग नाही घ्यायचा, हा भाग सोडायचा. हा संपूर्ण महाराष्ट्र, हा भाग काय आहे, तर तोच आहे. आणखीन काही एक प्रकारची मृदा आढळते आपल्याला. हा रेगूरचा पट्टा किंवा काळी कापसाची मृदा. ओके, याला थोडस कट करू, इथं थोडस वेगळं आहे आणखी. मग याच्यामध्ये मध्ये परत हा जांभ्या मृदेचा पट्टा, जांभी मृदा. ओके, त्यानंतर या इथं तांबडी मृदा. निर्मिती सांगणार आहे परत तिथं कशामुळे होते, काय होतं. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो या भागामध्ये, म्हणून इथं काय आहे, जांभी मृदा आहे. काय होतं या जांभी मृदेमध्ये, परत पीक वगैरे मृदेशी रिलेटेड असणाराच तो टॉपिक आहे. मृदा पर्जन्य या दोन भागाशी घटकाशी कनेक्ट असणारा तो टॉपिक आहे. त्या कन्सेप्ट आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागते. ओके, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतं, मृदेचं काय होतं, अपक्षरण व्हायला लागतं. त्यामध्ये मृदेमधून जे काही पोषक तत्व आहेत, जे खनिज द्रव्य आहेत, ते काय होतात, त्या पाण्यासोबत वाहून जातात. आणि त्या मृदेमध्ये असणारा जो काही लोह, हा मुख्य घटक, तो लोह काय होतो, त्या पाण्यासोबत अभिक्रिया पावतो किंवा त्या पाण्यासोबत त्याची अभिक्रिया होते, म्हणून त्या मृदेला तो तसा जांभा रंग प्राप्त होतो. इथं लक्षात. आणि हे इथं काही अपक्षरण वगैरे काहीच नाही, पूर्णपणे काय आहे, रेगूर मृदा आहे. आणि हे तशीच तांबडी, याची कन्सेप्ट तशीच आहे. परत आता पुढे आपल्याला पाहायचंच आहे. पण याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले मृदा प्रकार आढळतो का, यस, आणखीन एक आहे, गाळाची मृदा पण आढळते. पण गाळाची मृदा कुठे आढळते, ज्या भागामध्ये नदी खोरं वाहतो, नदीचं पात्र वाहतं, त्या मगाशी मी सांगितलं ना की सुपीक मृदेचे क्षेत्र नदीच्या काय असतात, तर पूरप्रवण क्षेत्रामध्ये असतात. मग असंच तापीचं पण आहे. तापीचा थोडा सर्वाधिक भाग तिने व्यापलेला आहे. आणि तापीचं आणखीन एक वैशिष्ट्य की तिचा जो काही गाळाचं क्षेत्र आहे ते खूप खोलपर्यंत गेलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने मग तिथले जे काही हवामान असेल त्या पद्धतीने तिथली पीक संरचना आहे, शेती आहे, त्याची ही डेव्हलपमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण काय, ओव्हरऑल जर आपण भूगोल जर समजून घेतला, लक्षात घेतला, तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कडीसारख्या आहेत, एखाद्या साखळीसारख्या आहेत, एकमेकांमध्ये अशा अडकलेल्या आहेत. म्हणजे पाऊस पडला, शेती चांगली होते, शेती चांगली झाली, उत्पन्न चांगलं निघतं, उत्पन्न चांगलं निघालं की शेतकरी काय होतो, सुखी समाधानी होतो. का, तर त्याच्याकडे पैसा येतो. त्याच्याकडे पैसा आला की राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने चालते. राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने चालली की देशाची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने चालते. म्हणजे काय, इंटरलिंक असणारे मुद्दे आहेत हे सगळे. म्हणजे तुमचा सामाजिक भूगोल असेल, आर्थिक भूगोल असेल, जो काही भूगोल असेल, तो सर्व भूगोल काय आहे, एकमेकांसोबत इंटरलिंक आहे, करेक्ट आहे. येतं लक्षात. मग वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळी आपण आता उद्योगाकडे जातो, आता उद्योग पुढचा टॉपिक तोच आहे आपला. उद्योग घेतला आपण, उद्योगांची जाळं कुठे आहे, घनदाट जाळं कुठे आहे महाराष्ट्रामध्ये. भारताचा ज्यावेळी आपण उद्योगांचे विचार करतो तिथं आपल्याला मुद्दे आहे, स्थानिकीकरणावरती परिणाम करणारा एक घटक, असा एक मुद्दा आहे. महाराष्ट्राचा उद्योगाचा जर विचार केला तर स्वर्णिम त्रिकोण म्हणून एक फेमस पट्टा आहे. मुंबई, ठाणे, पुणे हा पट्टा. याच्यामध्ये थोडस नाशिक, पण नाशिक आहे प्रक्रिया उद्योग खूप जास्त आहेत. दुसरं परत येतो आपला संभाजीनगर. ओके, आणि परत जातो आपण डायरेक्ट नागपूरमध्ये. ओके, या इथं नागपूरमध्ये. मग यांचाच विकास झाला. मग इतर ठिकाणी विकास होत नाहीये का, आहेत ना तिथंही उद्योग, पण हे या ठिकाणी सर्वसमावेशक उद्योग चालतात, पण इतर ठिकाणी असणारे मग उद्योग. आता मला सांगा, तुमच्याकडे ऊस आहे,
तुम्ही शेती करता, ऊस आहे, मग तुम्ही ऊसाचं उत्पादन घेता आणि ऊस गाळप करण्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही राहताय समजा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, या इथं राहताय तुम्ही, आणि ऊसाचं गाळप करण्यासाठी तुम्ही कुठे जाताय, पुण्याला. आहे का योग्य ते? नाही आहे ना. कारण का या वाहतुकीच्या कालखंडामध्ये एकतर काय वाहतूक खर्च वाढेल, प्लस दुसरं काय होणार आहे तर त्या कच्च्या मालाचं तुमचं घट होणार आहे, वजनामध्ये घट होत जाणार आहे. मग अशा ठिकाणी काय होईल, इथंच कारखाना पाहिजे. मग असे काही स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक, महाराष्ट्राची ओळख आहे साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र आहे ना अग्रेसर. तर हे अशा पद्धतीने काय होतात, हे घटक इथल्या औद्योगिकरणाला कारणीभूत ठरतात किंवा उद्योगांच्या स्थानिकीकरणाला कारणीभूत ठरत असलेले आपल्याला इथं दिसून येतात. येतं लक्षात? ज्या पद्धतीने आपण भारताच्या संदर्भात विचार करतो त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या स्थानिक पातळीवरती येऊन आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. मग असेच बरेच जिल्हे आहेत ना, ऊसाचं उत्पादन नाहीये, इतरही उद्योगधंद्याचा अभाव आहे. मग या पाठीमागची कारणं काय आहेत ते पण आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, अभ्यासावं लागणार आहे. पाण्याच्या समस्या असतील, शेतीचा विकास नाही झाला, बरोबर आहे, या कारणामुळे देखील तिथं हे नसेल. उद्योगधंदे असतील, उद्योगधंद्यांना काय हवंय, काय हवंय, कुशल मनुष्यबळ हवंय, विजेचा पुरवठा हवाय, पाण्याची उपलब्धता हवी आहे. मग अशाच ठिकाणी काय होणार आहे तर हे उद्योगधंद्यांचं स्थानिकीकरण होणार आहे. मग हे शहर त्याला आहेत का, पोषक वातावरण निर्मिती करतात का, हे पण आता आपल्याला अभ्यासायचं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. येतं लक्षात? ओके. आता पुढचा मुद्दा मृदा, नाही मृदा झाली, सॉरी उद्योग झाले, हे झालं. आता ओव्हरलुक टाकूया आपण, काय काय आपल्याला गोष्टी करायच्या आहेत, काय कशा पद्धतीने करायच्या आहेत ते. दुसरा मुद्दा आहे तो किंवा एक आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक आपल्या भूगोलाचा. लोकसंख्या असेल, लोकसंख्येचं केंद्रीकरण असेल, लोकसंख्येचं होणारं स्थानांतरण असेल, बरोबर आहे. त्याचबरोबरने जे काही आपले काय म्हणतो आपण त्याला राहणीमान असेल, इतर सवयी असतील. आता संस्कृती महाराष्ट्राची काही पूर्णपणे वेगळी असं नाहीये, पण इथेही तुम्हाला वेगवेगळे वैशिष्ट्य पाहायला मिळतातच, बरोबर ना. हा कोकण म्हणून ओळखला जाणारा भाग आहे, हे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत. कोकण असेल, हा असा पश्चिम महाराष्ट्र असेल, बरोबर, हा पश्चिम महाराष्ट्र असेल. हा पण आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आता हा इथं असणारा हा आपला खानदेश असेल, हा पण जाणून घ्यायचा आहे. हा इथं असणारा मराठवाडा असेल, आहे का मराठवाडा कोण, खानदेश पश्चिम महाराष्ट्र असेल तर हजेरी द्या. एवढा मोठा नाही आहे मराठवाडा, एवढा असा. आणि हा आपला असणारा इथं विदर्भ असेल. तर यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, यांच्या वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत. म्हणजे लोकसंख्या, इतर गोष्टी, त्यांचा असणारा मागासलेपण, त्यांचा होणारा विकास, यासाठी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन करत असणारा प्रयत्न, सर्व गोष्टींचा काय करायचं इथं आपल्याला आढावा घ्यायचा आहे. येतं लक्षात? तर या दृष्टिकोनातून आता जी काही मी उदाहरणं तुम्हाला सांगत गेलो ना, हीच उदाहरणं आपल्याला काय करायची आहे, ज्यावेळी आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न असेल त्या प्रश्नामध्ये हेच उदाहरणं आपल्याला तिथं देणं अपेक्षित आहे आणि हीच उदाहरणं द्यायची आहेत, हे लक्षात घ्या. तर आणि तरच तिथं मग आपला खरा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ किंवा महाराष्ट्राचा विशेष भारांश जे आहे ते सार्थकी लागणार आहे. तिथं काय आपल्याला सार्थकी लावायला जायचं नाही, आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, इथं लक्षात. तर ते मार्क्स मिळवण्यासाठी या पद्धतीने, आता हा फक्त वरवरच्या गोष्टी सांगितल्या, बेसिक फक्त तुमच्या मनामधली भीती काढायची होती, तुम्हाला महाराष्ट्राचा रिलेव्हन्स काय आहे तो दाखवून द्यायचा होता, म्हणून हे घेतलेलं वरवरचं. डिटेलमध्ये आणखीन आपल्याला खूप गोष्टी अशा व्यवस्थित पाहिजे आहेत, येतं लक्षात. तर त्या प्रश्नामध्ये, अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर महाराष्ट्राचा विशेष संदर्भ ह्या अशा पद्धतीने काय करायचं आहे तर अधोरेखित करायचा आहे. त्यांना दाखवून द्यायचं आहे की नाही आमच्याकडे आहे, अख्खा महाराष्ट्राचा डेटा आहे आमच्याकडे, कधी कुठल्या काळामध्ये कुठं काय झालं होतं ते आहे. आणि फिकर नॉट, आपण आहे ना, आम्ही आहोत ना, टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आणि परत एकदा तेच सांगेन, ज्यांचा रिझल्ट नाही आला, ज्यांना इकडे मूव्ह ऑन व्हायचं आहे आता राज्यसेवेसाठी, त्यांना थोडीशी कुठेतरी मनामध्ये धाकधूक भीती असते असं की नाही तिथं मिळेल, पण हे महाराष्ट्रासाठी काय, तर महाराष्ट्रासाठी हे अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे.
आणि अशाच पद्धतीने आपल्याला पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी प्रिपेअर व्हायचं आहे. ओके, थांबूया इथं. मग काही कुणाला शंका असतील तर विचारू शकता. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.